श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजचा जो व्हिडिओ होणार आहे, जेणेकरून ज्यांना संतान प्राप्त होत नसेल किंवा तुम्हाला ती परेशानी असेल, तुम्हाला ती समस्या असेल, तर आवर्जून हा ग्रंथ तुम्ही ऐकायचा आहे आणि तुम्हाला पठणसुद्धा करायचं आहे. जेणेकरून या ग्रंथामध्ये अशी कोणती कथा आहे जेणेकरून त्या स्त्रीला बाळ झालेलं असतं, तर तुमच्या परिवारामध्ये एखाद्या वेळेस कोणाला मूलबाळसुद्धा नसतात, म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नसेल, तर तुम्हाला हा समस्या असेल, तर आवर्जून तुम्ही हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये मी काय तुम्हाला सांगणार आहे तर काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि काळजीपूर्वक ऐका. जेणेकरून तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा जो ग्रंथ आहे तो खूप प्रभावी ग्रंथ आहे, जेणेकरून संतान प्राप्तीसाठी आहे आणि ही सेवा सर्वांनी केलीच पाहिजे ज्यांना संतान प्राप्त पाहिजे. चला तर मग आपल्या याच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 तर स्वामी भक्तांनो, चला तर मग आपल्या या अध्यायाला सुरुवात करूया. तर हा जो ग्रंथ आहे गुरुचरित्रामधला आहे. तर हा ग्रंथ जो आहे तो 39वा आहे. त्याच्यामध्ये जो संस्कृतमध्ये आहे, जेणेकरून खूप महिला ज्या असतात ते पारायण करतात, पण नेमकं पारायण करतात पण ते वाचन जेव्हा करतात तेव्हा त्यांना काही समजतच नाही. काही काही असतात त्यांना ते समजतं, पण ज्यांना गुरुचरित्र पारायण वाचणं समजलं तर ते भविष्यामध्ये कुठलंही कार्य करायला घाबरणार नाहीत. तर तेवढा पावर या गुरुचरित्रामध्ये आहे. चला तर मग आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, गाणगापुरामध्ये एक 60 वर्ष वयाची गंगा नावाची वंद्या स्त्री राहत असे. ती श्री गुरुच्या दर्शनात नेहमी येत असे व त्याची नित्य पूजा करीत असे. तर सोमनाथ हा एक शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता. ती मोठी पतिव्रता होती. ती रोज नियमाने श्री गुरूंना पूजन निरंजन ओवाळीत असे. असा तिचा नित्यक्रम फार वर्षे चालला होता. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्री गुरुने तिला विचारलं, माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस, तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग. नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील. तेव्हा तिने सांगितले की आम्ही निपुत्रिक आहे असल्यामुळे इहपरगतीस मुकलो असून दुर्भाग्य आहोत. पुत्रविना हा जन्म व्यर्थ गेला आहे. पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे, असं ती महाराजांना म्हणत असते. गंगा नावाची महिला वंद्य स्त्री. तिचे वचन ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणाला माहीत आहे? तुला या जन्मी चांगल्या सुलक्षणी मुले मुली होतील. श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली, स्वामी कृपानिध, माझ्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली. मी आता रजस्वाला होत नाही. आता मला पुत्र कसे होणार? अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रत केले, तीर्थ हिंडले. पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला. स्वामी, आता तुम्ही प्रसन्न झालात. या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात. मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी व्हावी म्हणून मी पिंपळाची सेवा करीत आहे. तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले, अश्वस्थ सेवेत मोठे पुण्य असते, ते फुकट जात नाही. तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास, पण त्याचा महिमा अपार आहे. सर्व देव त्यांच्या ठायी वस्ती करतात. आता माझी ऐक. संगमनावर जा. भीमा अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे. तिथे मी चाललो आहे. तेच माझे स्थान आहे. तू एकाग्र मनाने सेवा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद पुराणे सांगतात. आता मी शंका न घेता स्वामींना नमस्कार केला. मी स्वामींची सेवा करेल असे म्हणून ती गुरुच्या चरणी लागली. श्री गुरुची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमनावर गेली. तेथे षष्टकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली. जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तिने 3 दिवस रात्री पिंपळाची आराधना केली. तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला, तू गाणगापुरात जा. जिथे श्री गुरुनाथ आहेत त्यांना 7 प्रदक्षिणा घाल. मग भक्तिभावाने नमस्कार कर. ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर. स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वस्थ कथा कल्पवृक्ष आहे. आपण इच्छिले फळ तत्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला.
ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली. तिने श्री गुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले. श्री गुरूंनी तिला 2 फळे दिली व म्हटले, आता ही फळे आनंदाने भक्षण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले. तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली. चौथ्या दिवशी जाऊन न्हावून ती श्री गुरु दर्शनास आली. पतीसह एका ब्राह्मणाने श्री गुरु पूजन केले. श्री गुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. गुरुप्रसादामुळे वंदेला गर्भधारण झाली. 9 महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवस प्रस्तुत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रस्तुतीनंतर 10 दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आली. तिने भक्तिभावाने व बालिकेस श्री गुरूच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्री गुरूंना नमस्कार केला. ती श्री गुरूंना म्हणाली, माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही. सरस्वती मात्र घरात आली आहे. आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा. पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. तो वेदशास्त्र संपन्न झाला. त्याची मोठी ख्याती झाली. त्याचे नाव 4 राष्ट्रात प्रत्यक्षात झाले. ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त भक्ती श्रद्धा असेल त्याला ते वर देतात. म्हणूनच श्री गुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी. तर स्वामी भक्तांनो, हा जो ग्रंथ होता गुरुचरित्र मधला 39वा ग्रंथ होता. ज्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर त्या व्यक्तीने श्री दत्तगुरु महाराजांची सेवा आवर्जून करा. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आवर्जून करा. जेणेकरून गुरुचरित्र म्हणजे एकाच दिवसामध्ये होणारी चीज नाहीये. तर तुम्ही सप्ताहाचं पारायण करा. असे तुम्ही 7, 21, 51, 108 असे पारायण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पुत्र प्राप्त पाहिजे असेल तर आवर्जून दत्तगुरु महाराजांनी स्वतःहून याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वर्षाची लेडीज 60 वर्षाची होती, तिला पुत्र होईल असा त्यांनी तिला आदेश दिलेला आहे. पण 100% याच्यामध्ये या कथेमध्ये सांगितलेलं आहे की त्या स्त्रीला पुत्र झालेला आहे. तर असेच तुम्हाला कृपा लाभो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि जो खरा भक्त स्वामींची सेवा करतो ना, अहंकार विसरून त्याचे शरण जातो ना, त्यांना स्वामी बरोबर फळ देणारच, 100% खात्रीने सांगते. चला तर मग आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.